नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला छान असं चमचमीत व तेवढंच टेस्टी असं खारं वांगं साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसं करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ते चवीला एकदम भारी असं लागतं व अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे वाटणामध्ये हिरव्या मिरच्या मी 5 ते 7 घेतलेल्या आहेत। त्यानंतर थोडंसं खोबरं व 1 चमचा जिरे घालून छान असं थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं व मीठ तापलं की त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण जे वांगी चिरून स्वच्छ अशी धुवून चिरून घेतलेली आहे तर ते टाकून छान असे वाफ काढून घ्यायचे आहे। वाफ काढून घेतल्यामुळे आपली भाजी पटकन अशी शिजली जाते व चवही खूप छान अशी लागते। तुम्हाला पूर्ण तेलामध्ये जर तळायचे असतील तर तळू शकता किंवा मग अशा पद्धतीने थोड्याशा तेलामध्ये वाफ काढून घ्या। पूर्णपणे शिजेल अशीही घेऊ शकता किंवा मग थोडेसे वाफ काढून घेतली तरीही चालेल। त्याच तेलामध्ये मी पुन्हा थोडंसं तेल टाकून तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 कांदा टाकून छान असा आपण भाजून घेणार आहे। कांदा चांगला भाजत आला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी आलं लसूण पेस्टही भाजून घेणार आहे। तुम्हाला ही पांढरशुभ्र अशी आलं लसूण पेस्ट कशी करायची याची रेसिपी पाहायची असेल तर त्याचा व्हिडिओही मी खाली देत आहे, नक्की पहा। आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे तर ते ह्यात आपण यामध्ये घालून छान असं परतून घेणार आहे। तर वाटण खाली लागू नये यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतून पुन्हा ते वाटण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। असं केल्यामुळे आपले जो मिरचीचा कच्चटपणा असतो तो आपल्याला भाजीमध्ये लागणार नाही। तर आता आपण हे तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेणार आहे। तर त्यानंतर आपण वाफवून घेतलेली यामध्ये जी वांगी आहेत तर ते टाकायचे व त्यामध्ये पाणी ओतताना गार पाणी न ओतता गरम पाणी ओतायचं, म्हणजे आपल्या भाजीची चवही छान राहते व आपली वांगी ही पटकन अशी शिजण्यास मदत होते। आपण आधीच वांगी फ्राय करून घेतली होती त्यामुळे खूप जास्त पाणी ओतायचं नाही, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा इथे कमी जास्त करू शकता। तर कोथिंबीर टाकून छान असं शिजण्यासाठी ठेवायचं। तर त्यानंतर इथे कसुरी मेथी ही मी थोडीशी हातावरती क्रश करून टाकलेली आहे। कसुरी मेथीमुळे आपल्या वांग्याच्या भाजीला चव खूप छान अशी येते। तर तयार झाले आपलं चमचमीत व टेस्टी व अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये खारं वांगं। तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया छान अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।